मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत केलेल्या आंदोलनाची दखल घेत सरकारने मराठा समाजासाठी आरक्षणाचा GR हा काढला। या आंदोलनात मिळालेल्या यशानंतर आज मराठा समाजातर्फे कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा करण्यात आला। सरकारने काढलेल्या GRची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, सरकारने कोणताही दगाफटका करू नये असे आवाहन मराठा समाजाचे पदाधिकारी अरविंद मोरे यांनी केले आहे। काल संपूर्ण मराठे आझाद मैदानमध्ये मनोज जरांगे साहेबांचा 5वा दिवस होता उपोषणाचा। त्यांनी अन्न पाणी सुद्धा सोडलेलं होतं, त्यांची तब्येत खालावलेली होती। हायकोर्टाने सुद्धा गव्हर्नमेंटने हायकोर्टात सुद्धा मराठ्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि अशा या संघर्षानंतर सुद्धा मराठ्यांनी कुठल्याही पद्धतीची हाय खाल्ली नाही आणि संपूर्ण ताकदीने मराठे मुंबईमध्ये नटून राहिले। आणि आपल्याला माहिती असेल, कालच उपसमिती जी आरक्षणासाठी नेमली होती त्याचे अध्यक्ष जे आहेत राधाकृष्ण पाटील आणि उदय सामंतजी आहेत, प्रताप सरनाईक साहेब आहेत, अनेक नेत्यांनी काल स्वतः मनोज जरांगे साहेबांची चर्चा केली। त्यांनी त्या ठिकाणी घोषित केलं की हैदराबादचं गॅजेट पासून पुणे असो, सातारा गॅजेट असो, मराठ्यांवर झालेले केसेस असो, मराठ्यांना बलिदान केलेल्या लोकांना मदत असो, त्यांना नोकऱ्या असो, या सर्व गोष्टीमध्ये सरकार येत्या 1 महिन्यामध्ये सर्व डिसिजन घेणार आहे। त्यामुळे मनोज जरांगेंनी एका जल्लोष त्या ठिकाणी केला आणि त्या जल्लोष काल तिकडे झाला। आमचे सर्व मराठे त्या ठिकाणी आझाद मैदानला असल्यामुळे आज सकाळी आम्ही हा जल्लोषाचा कार्यक्रम केला। फटाके वाजवून ढोल ताशामध्ये आणि पेढे वाटून आम्ही हा जल्लोष या ठिकाणी साजरा करतोय। आम्हाला मराठ्यांना आरक्षण भेटलेलं आहे, त्याचा आनंदोत्सव आहे। आनंद असताना सरकारला सुद्धा विनंती आहे की सरकारने यावेळी सुद्धा अशा पद्धतीने कुठला दगाफटका न करता आरक्षण भेटण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे।